वसई विरार शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर बनला आहे। मोकाट फिरणारी जनावरे आता थेट वाहन चालकांच्या अंगावर धावून येत असल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत। सोमवारी सकाळी नालासोपारा पूर्वेच्या परिसरात अशीच एक घटना समोर आली। एक मोकाट फिरत असलेला रेडा दुचाकीस्वाराच्या अंगावर धावत गेल्याने अपघात घडला। या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे। वसई विरारमधील विविध ठिकाणच्या रस्त्यावर मोकाट जनावरांचा वावर अधिकच वाढला आहे। अनेक तबेलेधारक दररोज दूध तर काढतात, मात्र दिवसभर आपली ही जनावरे शहरात मोकाट सोडून दिली जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। वसई विरार महापालिका क्षेत्रातील अनेक भागात या मोकाट जनावरे ही रस्त्यावर फिरत असतात। वसईगाव, पापडी, उमेळे रस्ता, वसई पूर्वेतील गोखिवरे परिसर, वसंतनगरी, कामण, चिंचोटी तसेच वसई पश्चिमेतील वसईगाव, पापडी तर नालासोपारा पूर्वेच्या संतोष भवन यासह इतर भागात मोठ्या संख्येने मोकाट जनावरे फिरताना दिसून येत आहेत। मात्र काही वेळा ही जनावरे रस्त्यावर आणि रस्त्याच्या मध्ये येऊन बसत असल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होत असतात। तर काही वेळा जनावरे रस्त्यावर धुमाकूळ घालत असतात, तर कधी-कधी सैरावैरा पळून माणसांच्या अंगावर देखील धावून जात असतात। अशा वेळी नागरिकांची देखील पळापळ होत असते। यामुळे अपघाताच्या घटना समोर येत आहेत। सोमवारी सकाळी 10:30च्या सुमारास नालासोपारा पूर्वच्या संतोष भवन परिसरात एका मोकाट जनावराने धुमाकूळ घातला होता। यात ते रेड्याने थेट दुचाकीस्वाराच्या अंगावर धावत जात त्यालाही खाली पाडले। या दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। या घटनेमुळे पुन्हा एकदा नागरी सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे। संतोष भवन आणि नाका परिसर हा अत्यंत वर्दळीचा भाग आहे। या ठिकाणी भाजी विक्रेते आणि ग्राहकांची मोठी गर्दी असते। मात्र गेल्या काही दिवसांपासून या परिसरात मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलाय। ही जनावरे रस्त्याच्या मधोमध उभी राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतोच, शिवाय पादचारी आणि वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला असल्याचं नागरिकांनी सांगितलंय। वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासन या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी अपयशी ठरत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे। अशा घटनेनंतर तरी महापालिकेने कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे।